नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। आज 18 तारीख आहे, प्रचाराचा अंतिम दिवस आहे। कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधील आमचे उमेदवार राजेजी क्षीरसागर धनुष्यबाण घेऊन चिन्ह लढत आहेत। तुम्ही आज बघू शकताय, अभूतपूर्व अशी रॅली, हजारोंच्या संख्येने युवक, ज्येष्ठ, युवती या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या 15 दिवसामध्ये महायुतीचा जो कोल्हापूर जिल्ह्यामधला प्रचाराचा आपण धडाका बघितला। येणारे नेते, राष्ट्रीय नेते, काल योगीजींची सभा झाली, गडकरीजी साहेब आले आणि एक शाश्वत आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याला दिल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या 10च्या 10 जागा निवडून येतील आणि महाविकास आघाडी 0 जागेवर राहील अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर राज्यभरामध्ये 160 ते 170 जागा महायुतीच्या येतील, कारण 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार बघितलं, ते स्थगितीचं सरकार, भ्रष्टाचारी सरकार, घोटाळेबाज सरकार म्हणून त्याचा नावलौकिक होता। आणि या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारच्या वतीने एक शाश्वत विकास, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, लोककल्याणकारी योजनांचा धूमधडाका, लाडकी बहीण योजनेसारखी योजना, अशा अनेक लोककल्याणकारी योजना आणल्यामुळं महायुती सरकार पॉप्युलर झालेलं आहे आणि महाराष्ट्रातली जनता महायुती सरकारच्या पाठीशी उभी राहील आणि 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री होईल याचा मला पूर्ण